3 वाहन चालवताना मोबाईलचा वापर. तुम्हाला जर एखादा माणूस गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना दिसला, आपली गाडी साईडला लावणे त्याच्या निवार दोनच्या ठेवून देणे, मग तो कोण आसन तो आसन, काय होईन ते होईन, पण फाटकावणे काय अवकानाला मोबाईल लावी त्यात सरळ याडे बाबळीत गेलं, दोन्ही बॉल सटकले, कुत्र हाडवा आलो. अरे काय माणसं पागली फाटकावणे. अहो दुसरं कारण आहे अपघाताला स्पीड. हा चौघ गाडीवर बसणार, भंगार बापाची पायदास. गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार, त्याचा ऑफिस आलेला होता. गाडीवर चाललो कुत्र्याला थांबणार, पुरील पाहिलं का बोकड्याचा आवाज काढणार, कुत्र्याचा आवाज काढणार, बाबाला पाहिलं का खाकारा टाकणार, मूळव्याधाचं कोंब दुखतो त्याचा. हसण्यावर गोष्टी नेऊ नका. आणि अपघाताला तिसरं कारण आहे दारू. आणि आज 90% लोक दारू पितात महाराज, 90%. थोडे आमच्या सारखे नालायक राहिलेत का आम्ही पित नाही तर सरलाट मंडळी ताईट होती महाराज. त्यातही 2-3 डब्बे झाले. धोत्रवाला कधी मध्ये पित आहे त्याच्या कोणी कानपट्टी ठेवून देतो. हा विनोद नाही. आज 100 पोरांमध्ये 90 पोरं दारू पितात. आज दारू न पिणं हा सध्या कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाहीत त्यांना ही दारुडी म्हणतात जीवनातला आनंद लुटता आला. लय नागाठी दारुडी. एका साधे समजता का तुम्ही? अहो एक दारू पिलं लघवीला बसलं, लघवी झाली आणि ते उठाय गेलं, उठायचं आहे ना त्याला, वाकडं झालं, ते सरळच होईना. ते घाई डॉक्टर गेलं, डॉक्टर म्हणले काही नाही, त्यांना घाई पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं. आता काय क्वालिटी आहेत महाराज, हे काय साधे काय लय क्वालिटी आहेत, लय नांगाट. अहो एक दारू पिलं आणि एसटीत बसलं, स्टँडवर गेलं, एसटी आली आणि ती एसटीत बसलं आणि ते समोर बसलं, पण ते गिअर बॉक्स असते ना, आणि ते नुसतं ड्रायव्हर का पाहायचं. ते एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टर चहाला उतरली, हे काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरनं बेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गिअरच सापडाना. ते इकडं पाय तिकडं पाय, गिअरच सापडाना. हा त्याला म्हणला काय सापडू राहिले तुम्ही? तुम्हाला गिअरच सापडा. तुम्हाला गिअर आहे का? हा गिअर आहे का म्हणला. मी बसलो तसा पाहतोय, तुम्ही त्याला माघणे पुढान मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकलं. काय क्वालिटी आहे, काय क्वालिटी. असे 2-3 जण दारू पिली आणि रात्री 8-8:30 वाजता त्यांचं असं ठरलं की आज मटण खावं लागते मला. मग एक म्हणला बा आता दुकानं बंद झाले असतील, मिळणार नाही. मग एक मला आपल्या घरी बोकड आहे म्हणला बा, पण माय बायकून अंगात ठेव म्हणला, ती झोपल्याशिवाय काय बोकड आणता येणार नाही. मग हे म्हणली ती झोपल्या आपल्याला काय. हे गेले 11-11:30 वाजता आणि ते आणलं, कापलं बिपलं, खालं बिलं, फुल टाईट झाले 5-5:30 वाजेपर्यंत. आणि 5 वाजता उतरली त्याची थोडीशी होता, त्याला तर घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग? ती म्हणली बोकड्याचं मारू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 वाजता येऊन कुत्रा नेलं कुठं? अहो यांनी कुत्र झालं लिंबू पिळून. आता काय विठाल विठाल लय नांगट महाराज लय ना. हसण्यावरी गोष्टी येऊ नका. आज दारुडे इतके झाले महाराज की 10व्याला जायची लाज वाटते. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय. आई जिवंत आहे, मुलगा गेलाय. काय गेलाय? दारू. इथं गावात लाईट आली नाही मोर्चा, डीपी चाळाली मोर्चा, शाळेत गुरुजी आला नाही मोर्चा. दारूनं गावांचं वाटुळं केलं. कधी मोर्चा नाही. वाट लागली संसारांची. कधी मोर्चा नाही. बापानं खांदा दिलाय पोराला, दिला नाही. पाप केलंय त्या बापानं. बनेल मळालं तर त्यानं पलटी करून घातलं, हे त्याचं पाप आहे. स्वतःच्या मुलाची फी भरायची तर बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. पाप केलंय त्या बापानं. कुठे आहे आम्ही कुठे आहे? एखादा माणूस जर तरुणपणात मेला आणि त्याचं प्रेत जर रांगोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लहानाली पोरं उड्या आणतात. काय माहिती त्या पोरांना की माझा बाप मेलाय? काय माहिती त्या पोरांना की माझा आयुष्याचा डाग लागलाय की मला बाप नाही?
काय माहिती ती पोरं आईला विचारतात, आई 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 माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय, आई आई माझ्या बाबाला सगळी लोक का आंघोळ घालताय. आई पोराला पदराखाली जागते. ते प्रेत रस्त्याने घेऊन जाताना ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी बांधून कुठं चालवलंय, आई आई माझ्या बाबाला बांधून सगळ्या लोकांनी कुठं चालवलंय. काय उत्तर आहे तुमच्याकडे त्या पोरांना देण्यासाठी? काय उत्तर आहे? प्रेत पेटवलं की सगळी लोक रडतात आणि ती लहानाली पोरं हसतात हसतात. काय माहिती त्या पोरांना? ती पोरं आईला विचारतात, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय, आई आई माझ्या बाबाला सगळ्या लोकांनी का पेटवलंय. आई पोराला पदराखाली जागते आणि म्हणते, तुझा बाबा देवा घरी गेलाय. पोरग पाठ करतय, माझा बाबा देवा घरी गेलाय. दुसऱ्या दिवशी शाळेत जाणारी पोरं त्याला म्हणतात, तू काल शाळेत आला नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना, मी नाही आलो. दुपारची सुट्टी झाली की सगळी पोरं खेळतात आणि ते पोरग वाट्यावर बसत आहे आणि ती पोरं त्याला म्हणतात, तू आज खेळत नाही रे? माझा बाबा देवा घरी गेलाय ना. माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही आणि स्वयंपाक झाल्या नसल्यामुळं माझ्या पोटात अन्न नाही, मला उभं राहिलं की चक्कर येत आहे म्हणून मी खेळत नाही. ती पोरं त्याला बोलतात, तुझा बाबा देवा घरी नाही गेलाय रे, मेलाय तुझा बाप. तुला परत कधी बाबा नाही मिळणार रे, नाही मिळणार. फार त्या पोऱ्याच्या हृदयाला जखम होते, माझा बाबा मेलाय. पोरगा दप्तरा पडतय आणि घरी जाऊन आईला म्हणतय, आई मेलाय ना माझा बाप, मेलाय ना आई, सांग आई मेलाय ना माझा बाप. आई पोराला पदराखाली जागते, डसडसा रडते, ओ डसडसा रडते. मग 10व्याच्या दिवशी ते चिमुरड पोरग बापाच्या पिंडावर पाणी ओतीत आहे रे, पाणी ओतीत आहे. 5 वर्षाचं पोरग आज बापाच्या पिंडावर पाणी ओतीत आहे. इतकं दारूनं गावांचं वाटोळं केलं. ही गोष्ट नाही सांगत आहे, ही मालिका नाही सांगत आहे, ही 80% दारुड्यांची घरातली चित्र आहे. आहेत का नाही? 80%. आणि जर एखाद्याला लय वाईट वाटलं, बा महाराज दारुड्याला लय वाईट बोलला, त्याला बोलवायचं नाही, त्याला म्हणा फक्त तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळन तुला काय वाटत. वय एका विधवा मुलीचा भाऊ, वय एका विधवा मुलीचा बाप, आणि मग कळन तुला काय भानगड. अहो लग्न जमावणारे दलाल नीट ऐका. कमिशन घेऊन दुसऱ्याची जिंदगी बर्बाद करता, तुमचं वाटोळच होणार. हो वाटोळ कशाला दुसऱ्याची जिंदगी? इकडून 50 घेतो तिकडून 50 घेतो आणि दुसऱ्याच्या मुलीची जिंदगी बर्बाद करते. हा विनोद नाही, हा विनोद आहे, हा विनोद आहे. विढाल का दारू प्यायची, का दारू प्यायची? समाधान लागतं. एक बाप टळतळून मारण्याचं समाधान नाही तुम्हाला. अरे शेतात गेलेली आई जर दुपारी बांधावर जेवायला बसली तर तिच्या भाकरीवर कालवण नाही, ती लोणचं भाकरीला चोळते आणि बायांमध्ये अपमान होईल म्हणून ती म्हणते मी आज कालवण केलं नाही. काय वाटलं, काय वाटलं नाही? एक 42 रुपयाची क्वार्टर पिताना एक वाक्य सांगू का? सगळं विका, सगळं विका, स्वाभिमान विकू नका. हो अरे एक तर 2 गोष्टी होतील, एक तर गरिबी येईल नाही तर श्रीमंती येईल. आणि काय फरक पडलं? गरीबही असला श्रीमंत. आता एक वाक्य सांगू का? तुम्ही लाचार झाल्यावर श्रीमंत व्हाल आणि स्वाभिमानी राहिल्यावर गरीब व्हाल. फरक काय? आता गरीबही असला आणि श्रीमंतही असला तरी डोळे झाकूनच झोपतोय. श्रीमंत डोळे वाचून झोपते का? आणि गरीबही असलं आणि श्रीमंत असलं तरी तोंडानच जेवतोय. श्रीमंतानं जागा बदलवली का खायची? काय माणसं आजपासून जर कोणाच्या लग्नात नाचले, तुमच्या बापाची शपथ आहे, तुम्हाला ध्यानात ठेवा. अहो अरे तुम्हाला नाचायचं नाही, इथं नाचा ना. कोण नाही म्हणलं? अरे बाबा इथं तुमचा माझा विषय सोडा, इथं देव नाचलाय.